हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. 83 धावा बनवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, परंतु 84 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना आला होता. घाम फुटला होता तो म्हणजे टीम कुळगाव संघाला देखील, परंतु शेवटच्या मोमेंटला वाईट चेंडू टाकला गोलंदाजाने आणि तदनंतर 2 धाबा एकवटल्या गेल्या. एक चेंडू राखून तो सामना जिंकला राज क्रीडा मंडळ कुळगाव संघानं. आणि आता क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. दोन ताकदवर टीम, एका बाजूला आपण पाहतो राज क्रीडा मंडळ कुळगाव, तर त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा आपटी. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. हीच तर ओळख आहे सुदर्शन जाधवची. आणि मागील मॅच मध्ये 9 षटकार ठोकले होते, परंतु आता देखील धमाकेदार सुरुवात करतोय आणि आपल्याच मात्र बॉलला पाठवून दिलाय. ओर द बॉलर हिट षटकार. षटकार आला. गोलंदाज ओर द विकेट आदेश. ऑन साइडला अजून एक धमाका. यावेळेस मात्र बॉलला परफेक्ट न जाऊ दे, बॅट पाठवून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सलगचा दुसरा षटकार. दादाजी कोण न विसरेल गावदेवी चषक दापेरीची स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ती बाईक त्याने पटकावली होती. दापेरीच्या स्पर्धेतील रुपेशजी गायकर साहेबांची स्पर्धा ती जिंकली होती आणि त्यानंतर बाईक देखील मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून जिंकली होती, तो म्हणजे सुदर्शन जाधवने. आणि आता देखील तो चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना आजचा दिवस खऱ्या अर्थात मी म्हणेन राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमच्या नावावरती राहिला. सातत्याने आमच्यापर्यंत बरेचसे फोन्स कॉल्स तिरुपती बालाजीवरनं अमित डांगरे सर असतील, त्यानंतर सिद्धेशजी राऊत सर असतील आणि ऋषिकेशजी जाधव सर असतील, यांच्या माध्यमातून कोळगाव टीमला शुभेच्छा येतात. ते देखील या स्पर्धेचा आनंद लुटायच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आदेश पुन्हा एकदा राहून द विकेटनं तयार होता. अजून एक मात्र खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, परंतु आता मात्र परफेक्ट लाईन पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज सुटकेचा मोकळा निश्वास आता आदेशने देखील सोडला असेल, कारण मागील मॅचची फलंदाजी पाहिल्यानंतर मी म्हणेन सुदर्शनने आजचा दिवस गाजवला. राऊंड द विकेट. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराला आदळलाय. दरम्यान एक चेक सिंगल. एका धाब्याच्या साथीने यस लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना यावेळेस 13 या आकड्यावरती खूप चांगली बॅटिंग केली सुदर्शन जाधवने, परंतु अविनाश भोईर जो कॅप्टन आहे त्याचा देखील रोल तितकाच महत्त्वाचा राहिला आणि मागील मॅचमध्ये त्यांना देखील दाखवून दिला कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि ती भूमिका त्यांनी बजावली. शेवटच्या मोमेंटला जरी तुम्हाला तो बाद झाला तरी देखील त्यांना विश्वास होता पूर्णपणे तेजस मेहरवरती आणि त्याच प्रकारची कामगिरी तेजसने दाखवली. परंतु शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना बारक्यासारखे मी एकच म्हणेन, वक्त से जो डरकर नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी न सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. आणि ही गोष्ट मी बारक्याला सांगेल, कारण शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना आकिबवरती विश्वास दाखवला आणि आकिबने लगेच तो चेंडू खराब फेकला होता गोलंदाजाने आणि 2 धावा एकवटल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. प्रेम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला खेळ आता प्रेमला देखील करावा लागेल, कारण पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या 13 धाबा एकवटल्या गेल्या. सलामी जोडी अजून मैदानावरती खेळते, ही जमेची बाजू असेल. हा ट्रॅकर त्याला मात्र पाठवायचं होतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु एज लागली, चेंडू मागे ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप एजला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. उचलून फेक करतील, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 14 धाबा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज प्रेम आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला, एज लागली आणि सिंगल एकबडली गेली. अविनाश येतोय स्ट्रायकिंग एंडवरती आणि मेघराजाचं देखील आगमन आपण पाहतोय. नक्कीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आता पावसाचा देखील सरी कोसळत असताना मागील मॅच भरपूर चांगली झाली, परंतु मालेगाव संघानं देखील कुळगाव संघाला सांगितलं हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता
गोरदास तयार, प्रेम ओव्हर द विकेट. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलेत. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि चेंडूनं देखील वर गिरकी घेतली, चखमा दिला यावेळेस क्षेत्ररक्षकाला आणि दरम्यान 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धाबेच्या साथीनं आता टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा एकवटल्या, परंतु आता इथून जर विचार केला तर 3 धाबा खर्च करतोय 2 चेंडूवरती. गुरुदास प्रेम, दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी. जय पवार सर असतील, त्यानंतर मुन्ना पठाण सर असतील. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळाल्याने आता एका धाबेच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळी 17 या आकड्यावरती. पाहायचं एवढंच आहे 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल, कारण यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्ट्रॅकिंग एंडवरती खेळतो अविनाश कॅप्टन. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मागे ट्रॅव्हल झाला आहे. येस, बीट झाल्यानंतर फलंदाजाला देखील असं वाटलं होतं की चेंडू मागे निघून गेलाय का, परंतु यष्टीरक्षक अतिशय चालक आणि चपळ पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल, माफी असावी, धाव नसणार. डॉट बॉल. 17 धावा. गुरुदास तयार होत आहे, पण आता वर द विकेट न. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. नोमॅस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका टप्प्यावरती चेंडू ओतून फेक करतील, दरम्यान 2 धाबा एकवटण्याचा अवधी होता आणि त्या 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. आणि आता या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस 19 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरचा विचार करता थोडीशी संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून, ज्यांनी मागील मॅचमध्ये 84 धाबा चेस केल्या होत्या. तो संघ आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये संघर्ष करतोय. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न करतो, एज लागली. यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये. धक्का पहिला लागेल. फलंदाज अविनाश बॅक टू द डगआउट. न्यू बास्मन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाईट नंबर 3 वरती अरबाज खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, स्वतःच्या फलंदाजामध्ये गॅदर करतो. धाव मिळणार नाहीये. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर खरंच एकदा जोरदार टाळ्या होत होत्या त्या गोलंदाजासाठी. कमबॅक त्यानं केलं. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅक करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 19 धावा स्कोअरबोर्डवरती. धावसंख्येला कुठंतरी थांबवलं गेलं दुसऱ्या ओव्हरमध्ये, परंतु 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि षटकाराचा शहेनशाह म्हटला तरी हरकत नाहीये. तो सुदर्शन जाधव मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही जमेची बाजू असेल टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी. दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकता. निर्बाजाच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर असतील, मॅन शहापूर. त्यानंतर स्कोरलाईक अंपायर जय पवार सर, JP पॅनलचे फाउंडर. भरपूर चांगली कामगिरी. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी आपल्या कारकिर्दीतून पाहिलेत. खेळाचा योग्य तो न्याय, त्यानंतर खेळामध्ये सातत्याने नियमावली. ऑन साईडला अजून एक धमाका. यावेळेस आपण पाहू शकता सुदर्शन जाधव आज मात्र थांबणार नाहीये. बॉलला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेला. षटकार षटकार आलाय. सुदर्शन जाधव आज मात्र थांबाचं नाव घेत नाहीये. गुरुदास तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डब्या बाट न खेचण्याचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दबाव असेल आता गोलंदाजावरती. गोलंदाज आपण पाहू शकता या षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी इथून मात्र सज्ज झाला. बाळा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती
आणि बालाच्या अगेन्स्ट इथून विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना त्याचं स्वागत केलंय सुदर्शन जाधवनं ओव्हर द विकेट. ऑन साइडला अजून एक आपल्याला फटका चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज बाळावरती चढवला हल्ला बोलतोय फलंदाज सुदर्शन जाधवचा बल्ला बॉलला पाठवून दिले मिडू के सीमा बरोबर ठात बार षटकार. ना थके अभी पैर ना हिम्मत अभी हारी है, हौसला है जिंदगी में कुलगांव टीम के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडला भरधाव वेगाने निघून गेला आणि आता सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज बाळानं. तर पहिल्या बॉलवरती षटकार दुसरा बॉल आला वाईट त्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोकला होता परंतु आता तिसरा बॉल आता आलाय डॉट. 32 धाबा स्कोरबोर्डवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस गोलंदाज बाळाला. हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू टेकऑफ झाला लाऊड अपील केली गेली परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभ्या कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. अंपायर सिग्नल डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करत असताना यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज बाळाला चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉलचा विचार केला तर भरपूर चांगले त्यांनी चेंडू फेकलेत परंतु सुदर्शन जाधवकडे क्षमता आहे धावसंख्येचा ओघ वाढवण्याची आणि आता ती धावसंख्या येईल का हा देखील प्रश्न निर्माण झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एज लागली चेंडू ट्रॅव्हल होतोय यावेळेस दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. एक धाव तर एक पडले दुसऱ्याचा मानस होता परंतु धाडस नव्हतं. येस लगेच चेंडूला उचलला गेला आणि ऑन द स्टंप थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल प्रगता पुढे जात असताना यावेळेस 33 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 to go. स्टार्टिंग इनवरती फलंदाज आपण पाहू शकता अरबाज एक मॅन ऑफ द मॅच त्याने देखील जिंकली आहे परंतु त्याचा रोल या मॅचमध्ये कसा असेल हे देखील पाहण्याजोगे असेल. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. आमच्या समर्थन कक्षाला मानवंदना देत असताना बॅट्समन अरबाजच्या बॅटमधनं हा आगीचा गोळा आणि बॉल सीमा पार षटकार. एकोणचाळीस धाबा 3 षटकाच्या अंती आता 39 धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. एकोणचाळीस धाबा स्कोरबोर्ड वरती 3 षटकाच्या अंती आणि आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पाहायचं एवढंच आहे की कुळगाव संघ कुठपर्यंत मजल मारतोय परंतु दुसऱ्या इनिंगचा जर विचार केला तर फलंदाजी तितकी स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. आपटी संघाचे देखील त्यांच्याकडे देखील चांगले चांगले फलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही आहे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग द कार्पेट चेंडू चालला शॉर्ट विकेटला एक धाव तर एक पडले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धाबा एक पडल्या आणि आता 2 धाबेच्या साथीने टीमची टोटल यावेळेस 41 41 धाबा लॉस ऑफ 1 विकेट. अविनाश भोईर स्वतः कॅप्टन लवकर बाद झाला होता परंतु असं वाटलं होतं संघ अडचणीत सापडला की काय परंतु मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ राहिला आहे तो म्हणजे सुदर्शन आणि अरबाजचा. सातत्याने सुदर्शन आणि अरबाज कुळगाव संघासाठी खेळत असतात. नेहमीच त्यांचा रोल चांगला असतो. आज देखील तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये गॅपमध्ये खेळ डीपमध्ये क्षेत्राच्या उपस्थित एक धाव तर एक वेळे दुसऱ्याचा प्रयत्न 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. 2 धाबा एक पडत जातील पुन्हा एकदा 2 धाबीच्या साथीने आता टीमची टोटल 43 या आकड्यावरती. हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख घ्या कारण ज्यावेळेस खराब चेंडू येतात त्यावेळेस बॉलला सीमारेषे बाहेर जातात परंतु ज्यावेळेस चांगला चेंडू येईल ना त्यावेळेस लगेच त्याला सरमा देऊन सिंगल डबल ते एकपडत असतात. आणि आता स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय. रोशन राऊंड द विकेट फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. यावेळेस मात्र गोलंदाज रोशनला मिळतं यश आणि गोलंदाज देखील सांगतोय यावेळेस मात्र चांगली कामगिरी करत असताना फलंदाज बाद.
गुरुदास रोशनला यश मिळतं. न्यू बॅट्समनमध्ये पण दाखल झालाय तेजस मेहरला आपण पाहतो. डावकुराचा अजून एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आपण पाहू शकता. यष्टीरक्षक बाळाच्या माध्यमातून सातत्याने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. रोशन बॉल ट्रॅकवरती खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा 20 मध्ये पाटील लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक बिल्ली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा इथून कंप्लीट होतील का? यस, 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. डेंजर झोनला धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु 2 धाबा एक वाढला. यस, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि आता तेजसला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मध्ये दाखल झाला ओमकारला आपण पाहतो. जरी इथून विचार केला तर 56 धाबा सुदर्शननी बनवल्या असतील ना तर देखील महत्त्वाचा रोल ओमकारचा देखील राहिला आहे. कारण महत्त्वाच्या निर्णायक क्षणी त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि तदनंतर 2 धावसंख्येची गरज होती. तो षटकार भरपूर महत्त्वाचा होता आणि आता तोच बॅट्समॅन ओमकार जाधव मैदानाच्या आतमध्ये नॉन स्टॅकिंग येण्याप्रती दाखल झाला. स्टॅकिंग येण्याप्रती सध्याच्या घडीला अरबाजला आपण पाहतो. कुळगाव संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू गुरदास रोशन म्हणतो गो 45 धाबा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक राऊंड द विकेट. शेपट कोण गोड करेल हे देखील पाहायचं. खोदून काढलाय ब्लॉकहॉलचा चेंडू होता. ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक पडली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट होतील का? यस, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल का? तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये बघता बघता कंप्लीट केली आहे आणि आता 3 धाबेच्या साथीनं टीमची टोटल 48.
बघा आपटी संघाची बॅट हरवली आहे. कोणाला जर मिळवली असेल तर आणून द्यायची. ऑरेंज कलरची बॅट आहे, कोणाला जर मिळाली असेल तर ती बॅट तुम्ही आणून द्यायची. ऑरेंज कलरची बॅट त्यांची हरवली आहे, जर कोणाला सापडली असेल तर तुम्ही आणून द्यायची. कोणी जर चुकून नेली असेल तर ती बॅट लगेच आणून द्यायची. अठ्ठेचाळीस धावा बनवल्या गेल्या. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आता करायचंय आई एकविरा आपटी बी संघाला, आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो. राजन आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता सचिन ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. धावसंख्येचा डोंगर आजच्या दिवसामध्ये उभा केलाय ते म्हणजे फलंदाजी करत असताना टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. परंतु या मॅचचा जर विचार केला तर 48 वरती थांबवण्यात यश आलंय. मी म्हणेन आई एकीबिरा आपटी ब संघाला 49 धाबा इथून मात्र चेस करायचे आहेत. ते धाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हा देखील आता प्रश्न निर्माण झालाय. कारण चांगला खेळ आपण पाहिला कुळगाव संघाचा, तितकाच चांगला खेळ आपण पाहिला आपटी बी संघाचा. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली कामगिरी केली आपटी बी संघानं. तदनंतर कुळगाव संघाची देखील कामगिरी भरपूर चांगली राहिली. परंतु आता या धाबा चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय गारिवडी गावचा बुलंद आवाज, ज्यांचा आवाज सातत्याने कर्जत असो, रायगड ठाणे असो, सातत्याने नेहमीच दुमदुमत असतो. ते आमचे रोशन संदेश सर, धन्यवाद. यावीस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू राजेंच्या बॅट मध्ये येतो आहे. हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. 49 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय फलंदाज राजनने. राजन आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 12.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो संघ शहर उपाध्यक्ष चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. यावेळेस बिगिट ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. धावसंख्या आहे 12. महत्वाचा सामना, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये. राजन हाफ ट्रॅकर आहे, हुक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाते लॉंग लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 22 पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर चौकार षटकांची आतिषबाजी केली फलंदाज राजनने. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू. आपटी गावचे समाजसेवक आणि
शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय नंदकुमार शिसवे आणि वसंत शिसवे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आपटी या टीमला. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती. जर आपटी बी संघाने हा सामना जिंकला तर वसंत शिसवे यांच्याकडून एकविरा ट्रिप आहे संपूर्ण संघाला. जर आजच्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला तरी सुवर्ण संधी आहे. वसंत शिसवे यांच्याकडून मिसटायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सचिन शिसवे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कारण की 49 धावा बनवायच्या आहेत आपटी बी या टीमला. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि नवीन फलंदाजी करण्यासाठी ऋतिक. ऋतिक आणि राजन ही जोडी आहे आणि गोलंदाज आहे अरबाज. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज सुदर्शनने. सचिन शिसवेची महत्वाची विकेट. 18 चेंडू आणि 32 धाव बनवायचे आहेत आपटी बी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळीस टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू यावेळीस डॉट बॉल फेकलाय गोलंदाज अरबाजने. 17 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिकअप केली आणि फेकून दिला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. आपटी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 23 आणि वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज राजन. आणि क्लीन बोल्ड. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोली. यू मिस. आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. राजन बॅक टू द पवेलियन. तर आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ दापिवली मच्छिंद्र गायकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आपटी बी या टीमला. धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. नवीन फलंदाज संजय येतोय. 15 चेंडू आणि 26 धाव बनवायचे आहेत आपटी बी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. संजय येतोय. संघनायक आहे. यावेळीस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 14 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. हाफ ट्रॅकर त्याला हापम पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट.
चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपटी बी या टीमला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. बिग हिट केलाय, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्यात 21. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी 21 धावा बनवाव्या लागतील 12 चेंडूंमध्ये. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे संजय. अविनाश येतोय नवीन गोलंदाज जो संघनायक आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमचा. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणा लागली आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ शहर उपाध्यक्ष चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. अविनाश राईट आर्म राऊंड विकेट. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकाने जास्त धावा बनवल्या तर आपटी बी संघ या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. आणि पहिल्या चेंडूवरती कॅप्टन कूल संजयच्या बॅट मध्ये येतोय. हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. संजयच्या बॅट मध्ये षटकार आलाय. ही ताकद आहे संजयची. कॅप्टन कूल आहे. प्रचंड अनुभव आहे. 11 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 15 धावांची गरज आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे कॉन्टेस्ट पाहायला मिळतं या षटकामध्ये. पुन्हा एकदा हुक केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आलाय. हा दुसरा उत्तुंग षटकार संजयच्या बॅट मधून. सो मच डीजे मास्टर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. संघनायक संजयने सामना खुला केलाय आणि सामना झुकवलाय तो म्हणजेच आपटी बी या टीमच्या बाजूने. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर देवादादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल संजयसाठी. 10 चेंडू 9 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 42 धावा धावफलकावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी
7 धावांची गरज. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. संजयने सामना खुला केलाय. सुरुवात राजनने खूप चांगली करून दिली होती. फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. बीमर कॉल केलाय पंचांनी आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 44. 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक आहे. पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. आपटी बी संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आताच वरपची क्रिकेट स्पर्धा देखील जिंकली आहे आणि याही स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. मी कौतुक करेन आपटी बी या टीमचं, कारण की ज्याप्रमाणे त्या संघाने परफॉर्मन्स केला आजच्या दिवसामध्ये. यावेळी फटका चांगला आहे आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय एकविरा क्रिकेट संघ आपटी बी या टीमने आणि आपटी बी संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. अभिनंदन आपटी बी संघाचं. सचिन शिसवे, रवींद्र, रोशन, आदेश खूप चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये आणि खास करून कॅप्टन कुल संजय असतील, ऋतिक असतील, राजन असतील, सर्वांनीच खूप चांगला खेळ केला आणि संघ दाखल झालाय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. अभिनंदन पुन्हा एकदा आपटी बी संघाचं. करून आपटी बी या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले होते देवादादा भोईर असतील, मंगेश भोईर असतील आणि बिसोळकर चषकाचे आयोजक अनिकेत जाधव